संगारेसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, पुलवामा. तर संशयित दहशतवाद्यांची तपास यंत्रणांनी कुंडली बनवायला सुरुवात केली आहे. स्थानिक संशयित दहशतवादी आसिफ शेखचं डोसियर तपास संस्थांनी तयार केलंय. सर्व संशयित दहशतवाद्यांची खडानखडा माहिती असलेलं डॉसियर तयार करण्यात येत आहे. पहलगाम हल्ल्याला जबाबदार असलेला दहशतवादी आसिफ शेख 2022 पासून त्रालमधल्या घरातून बेपत्ता आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये तो शेवटचा दक्षिण काश्मीरमध्ये दिसल्याची माहिती आहे. कालच आसिफचं घर तपास यंत्रणांनी स्फोटाद्वारे उद्ध्वस्त केलं होतं. तर पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर लष्कराचे जवान ऍक्शन मोडमध्ये आलेत. काश्मीरच्या बांदीपोरा भागामध्ये कुलनार या ठिकाणी चकमकीमध्ये एक दहशतवादी ठार करण्यात आलाय, तर 2 सैनिक जखमी झालेत. परिसराला वेढा घालून अजूनही शोध मोहीम सुरू आहे. काश्मीरच्या शोपियान आणि पहलगाममध्ये घरांची झडती सुरू आहे. शेकडो संशयित ताब्यात घेण्यात आले. याशिवाय कुलगाममध्ये सेना आणि सीआरपीएफच्या जॉईंट ऑपरेशनमध्ये 2 दहशतवाद्यांना शस्त्रांसह अटक करण्यात आली आहे. तर पहलगाम हल्ल्याची जबाबदारी घेणाऱ्या द रेजिस्टन्स